मी रुपाली पांढरे आपल्या या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीची आता येणारी चौथी सराव प्रश्नपत्रिका म्हणजेच RTSद्वारे घेतली जाणारी तर त्या परीक्षेबद्दल त्या सराव प्रश्नपत्रिकेतील आपण दुसरी सराव प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, जी पेपर 2ची असेल. या अगोदर आपण पेपर 1ची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, तेही स्पष्टीकरणासह. चला तर मग प्रथम आपण काय करूया, इंग्रजी हा विभाग घेऊया, ज्यावर प्रश्न असतील 17. तर त्यामधील पहिला प्रश्न आहे, विच इज बॅड हॅबिट. आता या ठिकाणी बघा, बॅड हॅबिट विचारलेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, बाईट युअर नेल्स डेली. आणि इतर जे 3 ऑप्शन आहेत ते अगदी करेक्ट आहेत, म्हणजे चांगल्या गुड हॅबिट्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, विच वर्ड विल नॉट फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिव्हन टेबल. आता यामधून मिनिंगफुल वर्ड सगळेच वर्ड इथं या ठिकाणी या टेबलमधल्या लेटर्सपासून बनतात, परंतु मिनिंगफुल नसलेला म्हणजे तो आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी 3 लेटर्स मिनिंगफुल वर्ड्स कॅन वी फॉर्म फ्रॉम मदर. तर या ठिकाणी आपण 6 मिनिंगफुल वर्ड्स तयार करू शकतो, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. आता ते कोणते ते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, टॉम आहे, हा ॲनिमलसाठी वापरलेलं नाव आहे, ते सुद्धा मिनिंगफुलच आहे. त्यानंतर द, हर, त्यानंतर हॉट, त्यानंतर टो, TOE टो, आणि रॉंग. तर अशा पद्धतीनं 6 3 लेटर वर्ड्स या ठिकाणी तयार होऊ शकतात. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, विच स्मॉलर वर्ड वी कॅन नॉट फॉर्म फ्रॉम द गिव्हन वर्ड ड्रीम. आता ड्रीमपासून आपल्याला स्मॉलर वर्ड म्हटलेला आहे. आता मॅड, रेड अँड इयर हे स्मॉलर वर्ड आहेत, डीम हा स्मॉलर वर्ड नाही, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. देन क्वेश्चन नंबर 5, विच फूड आयटम इज नॉट मेड फ्रॉम मिल्क. दुधापासून कोणता अन्नपदार्थ खालीलपैकी तयार झालेला नाही, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, वेपर. देन क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट मिनिंगफुल सेंटेन्स. यामध्ये मिनिंगफुल सेंटेन्स आहे ते म्हणजे अ डॉग जम्प फ्रॉम द वॉल, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे रायमिंग वर्डची, तर ती आहे ऑप्शन नंबर 3, टिप टॉप. क्वेश्चन नंबर 8, चूज द ऑड वन आउट. आता या ठिकाणी ऑड वन आउट आपल्याला शोधायचं, म्हणजे 3 सेंटेन्सचा अर्थ हा सेम असणार आहे आणि एक वेगळा अर्थ असलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 जो आहे, प्लीज क्वॅरल ऑलवेज, म्हणजे सर्वांनी गोंधळ करा किंवा आरडाओरडा नेहमी करावं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय ऑप्शन नंबर 2. आणि इतर जे आहे ते डोंट क्वॅरल प्लीज, म्हणजे भांडणे करू नका, थांबवा, अशा अर्थाचे ते 3 वाक्य आहेत, त्यामुळे ऑड वन आउट ऑप्शन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 9, विच मंथ कम्स आफ्टर डिसेंबर. डिसेंबर नंतर येणारा मंथ म्हणजे जानेवारी. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, इफ यस्टरडे वॉज ट्यूसडे व्हॉट विल बी द डे आफ्टर टुमारो. यस्टरडे ट्यूसडे म्हटलेलं आहे, टुडे काय असेल, टुडे इज वेडनेसडे, त्यामुळे टुमारो विल बी थर्सडे अँड डे आफ्टर टुमारो फ्रायडे. देन आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3, फ्रायडे. चूज द करेक्ट पेअर. हिअर इज करेक्ट पेअर ऑप्शन नंबर 4, 60. इथं या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग बघायची आहे 60th, तर करेक्ट स्पेलिंग आहे 60th ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग मोटो. मोटो आहे न्यूजपेपर्स आर वर्ल्ड्स. आता इथं वर्ड्स दिलेलं आहे, तर या ठिकाणी वर्ड्स पाहिजे म्हणजे जगाचं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, मिरर. क्वेश्चन नंबर 13, सॉल्व द फॉलोइंग रिडल. आय हॅव ब्लेड्स बट आय कांट कट. आय गिव्ह यू कूल एअर, हू ॲम आय. आता इथे या ठिकाणी कूल एअर म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण एअर कूलर लिहू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, फॅन पण असू शकतं, पण फॅन एअर कूलच असेल असं नाही, गरमीच्या दिवसामध्ये त्याची गरम हवा लागू शकते, त्यामुळे इथं जरा कन्फ्युजिंग प्रश्न विचारलेला आहे, एअर कूलर ऑर फॅन.
Then next question 14 and 15. Read the following advertisement and choose the correct answer. क्वेश्चन नंबर 14. या ठिकाणी मुलांनी अगदी लक्षपूर्वक ही जाहिरात वाचायची आहे आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. व्हॉट इज द ऑफर फॉर शर्ट्स? शर्टसाठी स्पेशल ऑफर काय आहे? 1500 रुपीज फॉर शर्ट्स. ऑप्शन नंबर 3. वेन द शॉप वॉज इस्टॅब्लिश, म्हणजे हे दुकानाची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सिन्स 2005. ऑप्शन नंबर 2. देन नेक्स्ट क्वेश्चन विच क्लॉक शोज 10:15? 10:15 मीन्स 10:15 मराठीमध्ये. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे त्याचं ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. सॉल्व द फॉलोइंग पझल. या ठिकाणी असा मिनिंगफुल एक वर्ड एक लेटर इथं या ठिकाणी ठेवायचं आहे की जेणेकरून 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता या ठिकाणी जर आपण ई लेटर ठेवला तर मिनिंगफुल वर्ड दोन्ही तयार होतील जे की TEN 10 and NEW न्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन एका रांगेत मध्यभागी असणाऱ्या प्रकाशचा 19वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती? आता या ठिकाणी प्रश्न सुरू झालेले आहेत बुद्धिमत्ता या विषयावरती. तर मध्यभागी असणाऱ्या प्रकाशचा क्रमांक 19वा कुठून आहे? मध्यभागी 19वा आहे तर त्या रांगेत एकूण मुलं किती? तर मध्यभागी 19 म्हणजे या बाजूला 18 मुलं असतात डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 18. 18 दोन्ही 36 आणि हा एक 37 म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. देन नेक्स्ट क्वेश्चन मुलांच्या एका रांगेत संगीताचा उजवीकडून 15वा. या ठिकाणी जर आपण संगीता घेतली तर मुलांनी असं मी जी पद्धत वापरते ती तुम्ही करून बघायचं आहे म्हणजे सोप्या जाणार आहे. असं लिहूनच घ्यायचं आहे कच्चं काम करण्यासाठी. तर संगीताचा उजवीकडून आपण ही आपल्या हाताची जी उजवी बाजू असेल तीच उजवी घ्यायचं आहे. तर तिचा उजवीकडून 15वा आहे आणि डावीकडून 11वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत मधोमध असणाऱ्या सौरभचा क्रमांक किती? त्यासाठी अगोदर आपल्याला टोटल किती रांगेत मुलं आहेत आपण ते काढूया मग आपल्याला मधला नंबर सौरभचा मिळेल. तर या ठिकाणी डावीकडून 11 म्हणजे या बाजूला 10 असतील आणि इकडं 14 असतील. 10 आणि 14 होतात 24 आणि ही मधली संगीता टोटल मुलं किती झाली? 25. टोटल 25 झाले म्हणून मध्यभागीचा क्रमांक कितवा असणार आहे? सौरभचा 13वा. कारण दोन्ही बाजूला 12-12 आपण समान सोडले आणि मध्यभागी असतील 13 क्रमांक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 20. एका पक्षी अभयारण्यामध्ये कावळा, बदक, मोर, चिमणी, गरुड, घुबड आणि कोकिळा या पक्ष्यांची चित्र क्रमानं लावलेली आहेत. तर ही अगोदर पक्षी किती आहेत ते मोजून घ्या. तर 7 या ठिकाणी पक्षी आपल्याला त्यांची चित्र दिसतात. तर ह्याचप्रमाणे 5 वेळा असल्यास म्हणजे आता इथं आपल्याला पाढेपाठ पाहिजे तर 7 किती होतात? 35. तर मध्यभागी कोणते फुलझाड येणार आहे? आता जर 35 जर या ठिकाणी चित्र असतील तर मध्यभागी येणारं म्हणजे 17 दोन्ही 34 म्हणजे 18व्या क्रमांकाचं हे मध्यभागी असणार आहे. त्यामुळं आपण हा क्रम लावून घेतला असता. आता हा पूर्ण 1 ते 7 नंबर जर दिले आपण तर दुसऱ्या वेळेस 1 ते 14 इथं येणार आहे. म्हणजे 14व्या क्रमांकाला कोण असेल? कोकिळा. मग 15, 16, मोर 17 आणि चिमणी 18. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर कोणतं आहे? चिमणी. तर मध्यभागी चिमणी या पक्षाचं चित्र येणार आहे. या ठिकाणी चुकून फुलझाड असं लिहिलेलं आहे तर प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. एक दोरी 10 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे तयार होतात? हे प्रश्न आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. तर एक दोरी जर 10 ठिकाणी कापली असेल तर त्याचे तुकडे किती होतात? 11. पर्याय क्रमांक 1. आता इथं त्याचाच उलट प्रश्न विचारलेला पुढचा. दोऱ्याचे 8 तुकडे जोडून एक मोठा दोर तयार करण्यासाठी किती गाठी माराव्या लागतील? आता आपण इथं काय केलं? 1 वाढवलं. आता इथं 1 कमी करावे लागतील कारण गाठी कमी द्याव्या लागतील. म्हणजे 7. 1 गाठ कमी होईल म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. देन नेक्स्ट क्वेश्चन. एका रस्त्यावर 8 मीटर अंतरावर याप्रमाणे 240 मीटर अंतरावर झाडे लावलेली आहेत.
तर एकूण किती झाडे लावलेली आहेत. आता काही मुलं काय करतात, पटकन सोडवण्यासाठी आपल्याला कमी वेळ असतो, कमी वेळात प्रश्न सोडवायचे असतात, त्यामुळे मुलं 8ने 240ला भाग घालतात आणि उत्तर लिहितात 30. परंतु आपण सुरुवातीला एक झाड लावलेलं असतं. आपण झाडाची सुरुवात कुठून करतो, सुरुवातीपासून 1 पासून, मग इथं जे अंतर होणार आहे ते 8 मीटरचं अंतर मग इथं दुसऱ्या झाडाला होणार आहे. त्यामुळे हे झाड आपलं मोजायचं राहून जातं. म्हणून इथे झाड तयार झाड किती लागतील, 31, एक एक्स्ट्रा. आता खाली याच्या उलट प्रश्न विचारलेला आहे, तो बघा. आता तर एका रांगेत 5 मीटर अंतरावर एक अशी 40 झाडे लावलेली आहेत, तर पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती आहे. आता या ठिकाणी मुलं पटकन ती चूक करतात घाईमध्ये, या दोघांचा गुणाकार करतात आणि लिहितात उत्तर 200 मीटर. पण 200 मीटर न लिहिता, कारण आपली सुरुवात 1 झाडापासून झालेली असते, इथं सम संख्येमध्ये झाड आहेत, त्यामुळे इथं काय होणार आहे, 5 मीटर म्हणजे हे जे अंतर आपल्याला दिलेलं आहे ते अंतर कमी होणार आहे. म्हणून या ठिकाणी 195 मीटर हे आपलं करेक्ट उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता या ठिकाणी अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. संख्या बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की काय येईल, परंतु आपण जर थोडा विचार केला थांबून, तर या ठिकाणी आपल्याला कळेल की ह्या दोन संख्यांचा काय केलेला आहे, त्यांनी गुणाकार केलेला आहे. 4 गुणिले 5 किती होतात, 20, आणि त्यांची दुप्पट करून त्यांनी मध्ये लिहिलेली आहे 40. इथंही सेम तसंच केलेलं आहे. 3 9 27, 27 दोन्ही 54. आपल्याला सेम इथं तसंच करायचं आहे. 6 गुणिले 7 होतात 6 7 42, आणि 42 गुणिले 2 होतात 84. ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 26मध्ये बघा, खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. या ठिकाणी सोपं लॉजिक आहे, फक्त या ठिकाणी तुम्हा मुलांना वर्ग आणि घन माहिती पाहिजे, आणि ते जर दिसले तर आपल्याला पटकन लॉजिक वापरता येतो. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 4 वजा 1 किती होतात, 3, आणि ह्या 3चाच घन काय लिहिलेला आहे त्यांनी मध्ये लिहिलेला आहे. 11 वजा 6 बरोबर 5, आणि 5चा घन त्यांनी काय केलेला आहे, सेंटरला लिहिलेला आहे 125. तसंच आपल्याला करायचं आहे. 5 वजा 3 2 होतात, आणि 2चा घन होतो 8. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. देन नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या दिशा एकमेकाच्या विरुद्ध आहेत. तर या ठिकाणी विरुद्ध असणाऱ्या दिशा म्हणजे ऑप्शन नंबर 1 ईशान्य आणि नैऋत्य. देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28. गीता व सीता दोघी एकमेकींना हस्तांदोलन करत उभ्या आहेत, म्हणजेच त्या समोरासमोर तोंड करून उभा असणार. सीताच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा असल्यास गीताच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल. सीताच्या उजव्या बाजूला जर दक्षिण दिशा असेल तर सीताचं तोंड हे पूर्वेला असणार आहे, आणि गीताचं तोंड हे पश्चिमेला असणार आहे. म्हणून सीताच्या जर उजव्या बाजूला जर दक्षिण असेल तर तिच्या डाव्या बाजूला सुद्धा काय असणार आहे, दक्षिण दिशाच असणार आहे. ऑप्शन नंबर 2. देन नेक्स्ट क्वेश्चन. संध्याकाळी सूर्यास्त पाहून प्रभाकर आपल्या उजवीकडे काटकोनात 3 वेळा वळला असता समोरची दिशा कोणती. संध्याकाळी सूर्यास्त पाहून म्हटले, सूर्यास्त असतो पश्चिमेला, म्हणून या ठिकाणी आपण प्रभाकर आता दाखवूया या ठिकाणी. तर याचं हा इथं प्रभाकर आहे, याचं तोंड इकडं पश्चिमेला आहे. आता तो आपल्या उजवीकडे काटकोनात 3 वेळा वळलेला आहे. हा पहिल्यांदा वळेल एकदा, त्याच्यानंतर हा दुसऱ्यांदा वळाला, उजव्याच बाजूला वळायचा आहे, आणि हा उजव्या बाजूला तिसऱ्यांदा वळलेला आहे. तर समोरची दिशा कोणती असेल, त्याच्या समोरची दिशा असेल दक्षिण. त्यानंतर घेऊया पुढील प्रश्न. गोपाळने शीर्षासन केल्यानंतर त्याची पाठ पश्चिम दिशेकडे आहे, तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती आहे. तर त्याच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा असणार आहे. पर्याय क्रमांक 3. एका घड्याळात 6 वाजता तास काटा नैऋत्य दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. तर बघा या ठिकाणी 6 वाजता घड्याळ, आपण घड्याळ काढून जरी पाहिलं तरी चालेल. या ठिकाणी 6 हा तास काटा इकडं, आणि त्याच्या विरुद्ध टोकाला 12 वाजता काय राहणार आहे, मिनिट काटा असणार आहे. तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल म्हणलेला आहे. तर 6 वाजता ही नैऋत्य दिशा असेल तर याच्या विरुद्ध बाजूची दिशा कोणती असणार आहे, ईशान्य.
म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 32 मध्ये बघूया आपण. एका टेबलावर एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळाचा तास काटा 3 वाजले असता. आता या ठिकाणी परत आपण घड्याळ काढूया म्हणजे तुम्हाला मुलांच्या पटकन लक्षात येईल. आता या ठिकाणी जर आपण घड्याळ काढले तर या ठिकाणी 3 वाजले असता ईशान्य दिशा दाखवतो तास काटा. म्हणजे ईशान्य दिशेला जर हा तास काटा असेल तर घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशेत असेल? हा 3वर असेल तर 12 वाजताचा जो मिनिट काटा असेल तो या बाजूला असेल आणि ती दिशा असणार आहे वायव्य. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 33. सुनंदाला घरापासून शाळेपर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावं लागते? आता डावीकडे वळायचं आहे तिला. आता ती निघाली घरापासून. बघा या ठिकाणी डावीकडे किती वेळा वळते. आता इथं उजव्या बाजूला वळले, परत ती उजव्या बाजूलाच वळते. इथं मात्र ती डाव्या बाजूला वळते, इथं डाव्या बाजूला वळते, इथं डाव्या बाजूला वळते, परत ती इथं उजव्या बाजूला वळते, परत ती इथं उजव्या बाजूला आणि इथं ती परत काय करते? डाव्या बाजूला वळते. म्हणजे या ठिकाणी 4 ठिकाणी ती डाव्या बाजूला वळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. सदानंद घरापासून 20 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. आता जसं तुम्हाला अशा गणितामध्ये जसं तुम्हाला दिशा दाखवली आहे, कंडिशन दिली आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही करत गेलात सावकाश तर तुम्हाला हे उदाहरणं अशी उदाहरणं पटकन सुटणार आहेत. या ठिकाणी तुम्ही पॉईंट घ्यायचा आहे. हे बघा मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवते. या ठिकाणी आपण घेतला इथं घेतला आपण सदानंदाचं घर. या ठिकाणी घेतलं आपण सदानंदाचं घर. आता तो सदानंद 20 किलोमीटर दक्षिणेकडे निघाला आहे. दक्षिणेकडे म्हटल्यानंतर दिशा आपल्याला माहिती पाहिजे, आपण खाली आलेलो आहोत. या ठिकाणी ते 20 किलोमीटर अंतर संपलेलं आहे. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर चालला. आता या ठिकाणी आपण पूर्वेकडे वळला 10 किलोमीटर घेऊया. त्यानंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. आता उत्तरेकडे किती गेलेला आहे? फक्त 5 किलोमीटर गेलेला आहे. इथं 10 घेतले आपण, इकडं 5 घेतलेलं आहे. लिहायचं अंतर व पुन्हा पश्चिमेकडे 10 किलोमीटर वळला. आता परत पश्चिमेकडे तो 10 किलोमीटर वळलेला आहे. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी झाली तर त्यामुळं ही बाजू आणि ही बाजू सारखी, म्हणजे इथला अंतर किती असेल? 5 किलोमीटरचा असेल. 5 किलोमीटर. तर सदानंद घरापासून किती अंतरावर आहेत? आता सदानंद कुठे आहे? या ठिकाणी. त्याचं घर कुठे आहे? या ठिकाणी. तर यांचं अंतर 20मधून 5 गेले, किती राहिले? 15 किलोमीटर. म्हणून पर्याय असेल आपलं 1. तर अशा पद्धतीने ही उदाहरणं तुम्ही सोडवली की वेळही वाचतो आणि उत्तरही करेक्ट मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. पुढे दिलेल्या शब्दासाठी योग्य वेण आकृती निवडा. आता मोर, गरुड आणि बदक हे तिन्ही पक्षी आहेत आणि तिन्ही पक्षी असल्यामुळं या ठिकाणी जे पर्यायामध्ये दिलेले आहेत ऑप्शन ते आपण पडताळणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी हे जे 2 दिलेले आहेत ते 2 एक आणि एक वेगळं असणाऱ्यासाठी, म्हणजे हा ऑप्शन नक्कीच नाही. त्यामुळे इथं जर बघितलात तर हे एकाच घटकाचे वेगवेगळे उपघटक असल्यानंतर अशी वेण आकृती वापरते, म्हणजे ही पण नसणार आहे. त्यानंतर बघा इथं मेन पदार्थ एक किंवा मेन वस्तू एक असते आणि त्याचे जर भाग 2 असतील तर त्या ठिकाणी हे वापरलं जातं, म्हणजे हाही येणार नाही. आणि इथं जी चौथी जी आकृती दिलेली आहे इथं पण काय केलं, तिन्ही जेव्हा वेगळे असतील तेव्हा ही आकृती दिली जाते. तर आपण 4ही पर्यायाचं ऑप्शनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर 4ही पर्याय या ठिकाणी लागू होत नाहीत. म्हणजे इथं थोडक्यात काय तर प्रिंटिंग मिस्टेक असावी असं मला वाटतं. कारण तिन्ही पक्षी असल्यामुळं इथं वेन डायग्राम जी येणार आहे ती या पद्धतीची 3 गोलच येणार आहेत. फक्त ते गोल मात्र काय असतील? एकमेकांना चिकटलेले असतील पण एकमेकात गुंतलेले नसतात. सेपरेटही नसतात आणि गुंतलेलेही नसतात. आता माझी इथं मी या पेनना हाताने काढत असल्यामुळे हे व्यवस्थित येणार नाही, पण अशा पद्धतीच्या आकृती त्या ठिकाणी असणार आहे. हे 3 गोलच आहेत, फक्त चिकटलेले असावेत, एकमेकात गुंतलेले नसावेत. तर अशा पद्धतीची वेन डायग्राम या ठिकाणी येऊ शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पुढील घेऊया आपण. 36 ते 38 प्रश्नासाठी ही सूचना आहे की दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. आता इथं वेन क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉलसाठी दिलेली आहे. यावरून आपण प्रश्नांची उत्तरं सोडवूया. असे किती क्रिकेटर आहेत की जे हॉकी खेळतात पण फुटबॉल नाही? आता हॉकी खेळणारे चौकोनामध्ये आहेत आणि फुटबॉल खेळणारे त्रिकोणात. हॉकी खेळतात पण फुटबॉल नाही असे किती जण आहेत? म्हणजेच ते कोण क्रिकेटर? तर ते आहेत 11 आणि 7.
म्हणजे हॉकी खेळतात, चौकोनात आहेत पण त्रिकोणात नाहीत. 11 अधिक 7 किती होतात? 18, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न याच्यावरतीच आहे. क्रिकेट, हॉकी व फुटबॉल हे तिन्ही खेळ खेळणारे म्हणजे वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोणामध्ये एकत्रित असणारा आकडा कोणता आहे? संख्या ती म्हणजे आहे 14. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर याच्यावरच आधारित एक प्रश्न आणखीन राहिलेला आहे की हॉकी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळणाऱ्याची संख्या. आता आपण पहिल्यांदा जसं विचारले तसं काढूया. हॉकी आणि क्रिकेट. आता इथं आहे हॉकी, इथं आहे क्रिकेट. दोन्ही खेळ खेळणाऱ्याची संख्या किती आहे? 11 आणि 7 म्हणजेच किती आहे? 18. आणि त्यानंतर क्रिकेट व फुटबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्हीत असणारी म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोणात असणारी 16. आता आपण लिहूया बघा या ठिकाणी 18 आणि 16. आता हे दोन्ही खेळ खेळणारे 18 जण आहेत, हे दोन्ही खेळ खेळणारे 16 जण आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय विचारले आता की हे दोघं हॉकी आणि क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्येपेक्षा कितीने लहान किंवा कितीने मोठी आहे? या दोघांची संख्या यांच्यापेक्षा 2ने मोठी आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 39 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. आता हा प्रश्नाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर मला हा प्रश्न संदिग्ध वाटतोय, पण कोणाला जर आणखीन इतर शिक्षकांना जर सुटला असेल तर त्यांनी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपल्या ग्रुपवरती शेअर करू शकता. आता या ठिकाणी काय आपण जर 4थीच्या इयत्तेच्या मानाने जर विचार केला तर इथं सोपं लॉजिक असणार आहे. खालील संख्येचा गुणाकार. इतरही मी ऑप्शन लावून पाहिलेलं आहे पण मला मिळालेलं आहे दोन्हीमध्ये सारखं, पण तुम्हाला जर कुणाला येत असेल तर नक्कीच सांगू शकता. तर 6 × 4 24, 8 × 3 इथं पण 24 असायला हवं. दुसरेही आपण जर वर्ग वगैरे घन घेऊन बघितलं तरी इथं थोडक्यात थोडा फरक पडतोय. घणांचा विचार केला, वजाबाकी केली तर इथं 55 असायला हवं होतं, पण येत नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न मी तसाच ठेवलेला आहे. जर गुणाकारच असेल तर या ठिकाणी 9 हा ऑप्शन येऊ शकतो. त्यासाठी आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 40 बघा. खालील वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता हा प्रश्न सोपा आहे. आता या ठिकाणी पहिली संख्या आहे 7. 7चा घन वजा 3चा घन. 7चा घन आहे 7चा वर्ग घेतलेला आहे. 7चा वर्ग आहे 49 वजा 3चा घन आहे 27. पण इथं 3चा पण वर्गच घ्यायचा आहे. परत आपण सोडवूया, थोडी घाई झाली माझी. तर चला परत घेऊया आपण. 7चा वर्ग वजा 3चा वर्ग म्हणजेच 49 वजा 9 जर घेतले तर किती येईल? 40. इथं आपण 8चा वर्ग 64 वजा 5चा वर्ग 25 यांची वजाबाकी केली असता 39 येतं. तर त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. 9चा वर्ग येतो 81 वजा 4चा वर्ग 16 येतो. जर यांची आपण वजाबाकी केली तर ते उत्तर मिळतं आपल्याला 65. तर अशा पद्धतीचे सोपे लॉजिक असतात. फक्त वर्गसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, घन संख्या ह्या मुलांना कंप्लीट पाठ असणं गरजेचं आहे, जे की बघता क्षणी त्यांना ते उत्तर लक्षात आलं पाहिजे. खालील गोलात प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथंही थोडं सोपंच वापरलेलं आहे, फक्त क्रम लक्षात घ्यावा लागेल आपल्याला. आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा. आता असे समोरासमोर वर्तुळ जेव्हा असेल तेव्हा समोरासमोर संख्येचा संबंध दिलेला असतो. आता 24मध्ये काय 2 आणि 4 आहेत म्हणून 2 × 4 बरोबर 8 ही त्याच्या समोर या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे. आता त्याच्या बाजूला आपण जाऊया 10. तर 10 ही संख्या त्यांचा गुणाकार जो आहे 5 × 2 यांचा गुणाकार इथं लिहिलेला आहे 10. त्यानंतर 4 × 5 किती? 20. तर तशा पद्धतीनं आपण 6 × 1 6 जर बघितलं यांचा गुणाकार तर नाही आहे. त्यामुळे हा गुणाकार यांचा गुणाकार नसून तो इथल्या कोणत्या तरी 2 संख्येचा ऑप्शनपैकी असणार आहे. म्हणून 8 × 2 जर आपण केलं तर ते काय होणार आहे? 16. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 इथं येईल 82. त्यानंतर बघा पुढील प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी बरोबर तारीख शोधायची आहे. अगदी सोपं आहे, फक्त आपलं निरीक्षण जे आहे मुलांचं ते बारकाईने करायला त्यांना शिकवणं गरजेचं आहे. सराव यासाठी महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी बरोबर तारीख असेल 29 एप्रिल 2015. इतर जे आहेत त्या चुकीच्या आहेत. 31/11 कारण नोव्हेंबर महिना हा 30 दिवसाचा असतो त्यामुळे हा नाही. त्यानंतर 30 फेब्रुवारी ही कधीच तारीख नसते.
32 ऑगस्ट ही नसते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. सुजय जयवंतपेक्षा 258 दिवसांनी लहान आहे. सुजय लहान आहे जयवंतपेक्षा, म्हणजे जयवंताचा जन्म हा अगोदर झालेला असेल आणि सुजयचा नंतर. तर जयवंताचा जन्म जर सोमवारी असेल तर सुजयचा जन्मदिवस कोणत्या वारी असेल? आता या ठिकाणी बघा दिवस दिलेले आहेत दोघांच्या मधले किती, 258. तर 258ला आपण 7ने भागायचं आहे. ही ट्रिक आहे दिनदर्शिकेमध्ये, कारण आपण दिवस मोजत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे. आपल्याला 30 सेकंदात हे उदाहरण सोडवता आलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आठवड्याचे दिवस 7 म्हणून आपण 7ने भागायचे पूर्ण दिवसाला. जर याला 7ने जर भागलं तर अशा पद्धतीने भागण्याच्या ऐवजी तुम्ही तुमची जी अगोदरची मूळ पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला बाकी जी आहे ती लक्षात येऊ शकते. तर बघा 7 त्रिक 21, सगळ्यांना भागाकार येतो पण तरी मी इथं सोडून दाखवत आहे. 7 6 42, किती उरतात 6. आता उरलेली बाकी जी आहे तेवढा वार आपल्याला पुढे घ्यायचा आहे, कारण सुजयचा जन्मदिवस काढायचा आहे त्यामुळे तो नंतर जन्मलेला आहे म्हणून वार आपल्याला पुढे घ्यायचा आहे. समजा जर आपल्याला जयवंताचा जन्मदिवस विचारला असता आणि सुजयचा दिला असता तर आपण 6 वार पाठीमागं गेला असतो. मग आता सोमवारच्या पुढे जर आपण 6 वार घेतले तर आपलं उत्तर येणार आहे करेक्ट रविवार. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. 29 फेब्रुवारी शुक्रवार असेल तर मार्च महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? आता 29 फेब्रुवारी म्हणजेच कधी असतो? लीप वर्षात. आणि आपल्याला माहिती आहे लीप वर्ष जर असेल तर फेब्रुवारी आणि म्हणजेच बघा मार्च हे सारखे महिने नसतात. म्हणजे काय होईल पुढं की 29ला जर फेब्रुवारीच्या शुक्रवार असेल तर 1 मार्चला बघा या ठिकाणी 1 मार्चला कोणता वार असेल? शनिवार. 1 मार्चला या ठिकाणी शनिवार असेल तर 2ला रविवार असेल आणि 3ला असेल सोमवार. आता मी हे वार का सांगते, कारण मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे 31 दिवसाचा मार्च महिना असतो आणि 31 दिवसाचे जर महिने असतील तर त्यामध्ये 1, 2 आणि 3 या तारखेचे वार 5 वेळा येतात. म्हणून या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सोमवार हे वार या ठिकाणी 5 वेळा येतील. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 45 कडे. 1 जानेवारी 2012ला म्हणजे हे लीप वर्ष आहे रविवार होता तर 31 डिसेंबरला 2012ला कोणता वार असेल? आता लीप वर्ष जेव्हा असेल त्यावेळेस जर सामान्य वर्ष असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो आणि जर लीप वर्ष असेल 1 जानेवारीला जो वार असतो तो त्याच्या पुढे एक वार हा 31 डिसेंबरला असतो. म्हणून या ठिकाणी 1 जानेवारीला जर रविवार असेल तर 31 डिसेंबरला सोमवार असेल पर्याय क्रमांक 3. कारण आपण बघितलेलं आहे की लीप वर्ष जर आला असेल तर त्याच्या पुढचा जो वार आहे प्रत्येक तो 2-2 दिवसांनी पुढे जातो. म्हणून या ठिकाणी 31 डिसेंबरचा वार हा सोमवार असेल. अशा छोट्या छोट्या दिनदर्शिकेतल्या ट्रिक्स असतात त्या मुलांनी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा प्रश्न क्रमांक 46. एका वर्षातील महाराष्ट्र दिन म्हणजे कोणता? त्याच्या तारखा माहिती असणं मुलांना गरजेचे आहे, ज्या महत्त्वाच्या असतात. बालदिन असेल, बालिका दिन असेल, शिक्षण दिन, शिक्षक दिन, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती, अशा जे महत्त्वाचे जे आपले पुण्यतिथी, जयंती किंवा सण असतात आपले देशाचे, तर ते माहिती असणं तारखा त्यांच्या गरजेचं आहे. तर एका वर्षातील महाराष्ट्र दिन बुधवारी, तर म्हणजे 1 मेला कोणता वार होता? बुधवार. तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन म्हणजे किती? 15 ऑगस्ट कोणत्या वारी साजरा होईल? आता आपल्याला या 1 मे ते 15 ऑगस्टमधील टोटल दिवस काढावे लागतील आणि त्याला 7ने भागावे लागेल आणि मग हल्ली जी बाकी असेल तेवढा वार आपल्याला पुढं घेता येईल. तर काढूया आपण 1 मे ते 15 ऑगस्टचे वार. आता काढायचे कसे? आपण एक दिवस मोजायचा का? तर नाही. तर प्रत्येक महिन्यानुसार आपण ते वार घेतलं तरी चालेल. ज्यांना तोंडी पाठ असतं त्यांनी तोंडी करू शकता. बघा आता 1 मे तर गेलेला आहे म्हणजे मे महिने. मुलांना कन्फ्यूज होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी सरळ जून महिने म्हणजे महिन्यांची नावं घ्यावी आणि इथं लिहून
त्याच्यानुसार तुम्ही बेरीज करायचं आहे, म्हणजे एखादा महिना स्किप होणार नाही. आता मेचे 30 दिवस अधिक जूनचे पण 30 दिवस असतात. मेचे आपण 30 का घेतले, कारण 1 मेचा ऑलरेडी आपण घेतलेला आहे, त्यामुळे जुलैचे पूर्ण 31 दिवस आणि ऑगस्टचे 15 दिवस करायची. आता यांची बेरीज बघा काय येते. बेरीज झाली 106. आता याला भागायचं आहे 7ने. 7ने जर आपण भागलं तर किती बाकी उरते बघा. 7 एके 7, 3 7 5 35, म्हणजे 15 7 105. एक बाकी उरते. एक बाकी उरली म्हटल्यानंतर एक वार आपल्याला पुढं घ्यायचा आहे, म्हणजेच काय येईल, बुधवारच्या पुढे एक वार जर घेतला तर काय येईल, गुरुवार. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया आपला आता या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न असेल. या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. रत्नाकरचा जन्म रविवार दिनांक 5 मार्च 1972ला झाला, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल. आता या ठिकाणी मुलांना आणखीन एक गोष्ट शिकवायची आहे, ती म्हणजे लीप वर्ष आहे की नाही हे ओळखायचं. आता आपले 8-10 वर्षातील लीप वर्ष मुलांना पटकन सांगता येतात पुढे मागे करून, परंतु हा 72 आहे, त्यांना लवकर लक्षात येत नाही. त्यावेळेस काय करायचं, शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग गेला म्हणजे 72ला, तर ती लीप वर्ष आहे असं समजलं जातं. तर बघा या ठिकाणी 4ने जर आपण भागलं तर 4 एके 4 आणि 3 4 8 32, म्हणजे 8 चौक 72 या ठिकाणी पूर्ण भाग जातो, म्हणजे हे काय आहे, लीप वर्ष आहे. तर जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा आता पुढील वार काढण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल ते मी सांगते तुम्हाला. आता बघा आपण इथं वर्ष लिहून घेऊया. जन्म झालेला आहे 72, म्हणजे पहिला वाढदिवस जो आहे तो त्याचा 73ला येईल, दुसरा 74, तिसरा 75 आपल्याला विचारलेला आहे, 5वा 76ला चौथा असेल आणि 77ला 5वा असेल. आता 72ला रविवार होता, म्हणजे लीप वर्ष होता. ज्यावेळेस लीप वर्ष असेल पुढच्या वारी काय म्हटलेलं आहे मी, तर 2 वार पुढं जातो, म्हणजे 73ला जेव्हा त्याचा वाढदिवस असेल तेव्हा वार कोणता असेल, मंगळवार. 2 वार पुढे गेलेला आहे लीप वर्षाच्या नंतर. त्यानंतर एक एक वारानेच आता पुढे घ्यायचं आहे. मंगळवार नंतर बुधवार, इथं गुरुवार, हे शुक्रवार. आता 76चा लीप वर्ष आलेला आहे. शुक्रवार नंतर परत 2 दिवस पुढे घ्यायचं आहे 77च्या वेळेस, तर शुक्रवार शनिवार रविवार. तर 77 म्हणजे 5व्या वारीला कोणता वार असेल, रविवार असेल. असंही तुम्ही काढू शकता, किंवा इथं तुम्ही दिवस मोजू शकता की बाबा 73ला 2 वार, इथं 74ला 1 3 4 5 आणि इथं 2 7. रविवारच्या पुढं 7 दिवस, म्हणजेच कोणता वार असणार आहे, रविवारच असणार आहे. त्यामुळं अशाही पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि याचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला नक्की कळवा. आणि आपण नंतर अशाच प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि RTSच्या मुलांना आपलं मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्व मुलांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटूया आपण नवीन प्रश्नपत्रिका घेऊन पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.